नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. राज्य सरकारने नुकत्याच राज्यातील 20 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून त्यात बेळगावचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांचा समावेश आहे. नितेश पाटील यांची बदली बेंगळुरू येथे लघु मध्यम उद्योग विभागाचे संचालक म्हणून करण्यात आली आहे. तर हेस्कॉमचे MD मोहम्मद रोशन यांची बेळगावच्या नूतन जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मोहम्मद रोशन यांनी शुक्रवारी बेळगावचे नवे जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला. मावळते जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्या हस्ते मोहम्मद रोशन यांनी सूत्रे स्वीकारली. घटप्रभा नदी तीर्थस्थान श्री भावेश्वरी मंदिर सलामवाडी तालुका हुक्केरी जिल्हा बेळगाव येथून आषाढी वारीसाठी प्रस्थान केले. या दिंडीत 400हून अधिक वारकरी सामील झाले आहेत. दिंडी पूजा श्री संत चरणदास महाराज यांच्या हस्ते करण्यात आली. प्रमुख उपस्थिती राहुल जारकीहोळी व चंदगड विधानसभा मतदारसंघाच्या नेत्या डॉ नंदाताई बाबुळकर कुपेकर यांच्या हस्ते आषाढी वारी पालखी व वीणेचे पूजन झाले. दिंडी वारीचे अध्यक्ष ज्योतिबा पाटील, उपाध्यक्ष महादेव पाटील, खजिनदार बाबू लांडे यांच्यासह गडिंग्लज, आजरा, चंदगड, हुक्केरी, बेळगाव तालुक्यातील वारकरी उपस्थित होते. पंचमसाली समाजाला 2A आरक्षण देण्यासंदर्भात विधानसभा अधिवेशनात आवाज उठवण्यासाठी पंचमसाली समाजाच्या सर्व आमदारांच्या घरासमोर पत्र आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती कुडल संगम पंचमसाली गुरुपीठाचे अध्यक्ष बसवजय मृत्युंजय स्वामीजी यांनी दिली. बेळगावमध्ये बोलवण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. ते पुढे म्हणाले की 8 जुलै रोजी बेळगाव जिल्ह्यातील 4 आमदारांच्या घरासमोर एक दिवसीय आंदोलन हाती घेण्यात येणार आहे. मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, कित्तूरचे आमदार बाबासाहेब पाटील, कागवाडचे आमदार राजू कागे, आमदार गणेश हुक्केरी यांच्या घरासमोर आंदोलन छेडण्यात येणार असून यानंतरही सरकारने लक्ष न दिल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. बाह्य कंत्राट म्हणजेच आउटसोर्स भरतीमध्ये आरक्षण सुरू करणाऱ्या परिपत्रकातील भरती नियमांमध्ये सरकारने बदल करावेत या मागणीसाठी शुक्रवारी दलित संघर्ष समितीच्या वतीने आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. नियमानुसार भरती दरम्यान बेकायदेशीर जातीय पक्षपातीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांना प्रोत्साहन मिळण्याची दाट शक्यता असून या तरतुदी त्वरित रद्द करण्यासाठी सरकारने तातडीने पावले उचलावीत अशी मागणी करण्यात आली. यावेळी दलित संघर्ष समिती, गुंडू तळवार, विजय मादार, शशिकांत हुल्लोळी आदींसह संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या. महाद्वार रोड क्रॉस नंबर 4 येथील गटार भरून 2 वर्ष झाले, मात्र अद्याप ही गटार स्वच्छ करण्यात आलेली नाही. या भागाच्या नगरसेवकांना स्थानिक नागरिकांनी गेल्या महिनाभरापासून गटार स्वच्छ करण्यासाठी विनंती केली आहे, मात्र गटार स्वच्छ झालेली नाही. यातच आता डेंग्यूसारखे आजार तोंड वर काढत आहेत. आजच या भागातील एक लहान मुलाला डेंग्यू झाला आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांची चिंता वाढली आहे. त्यामुळे लवकरात लवकर गटार स्वच्छ झाले नाही तर या वॉर्डातील नागरिक रस्ता रोको करून आपल्या समस्येबाबत प्रशासनाचे लक्ष वेधणार आहेत, असा इशारा नागरिकांनी दिला आहे. विठ्ठल नामाच्या गजरात गोव्याच्या कानाकोपऱ्यातून वारकरी मंडळांची आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरच्या पायी वारीला 1 जूनपासून सुरुवात झाली. फोंडा विठोबा मंदिर व वारखंडे येथील हनुमान मंदिरामध्ये विठ्ठल नामाचा गजर करून वारीला प्रारंभ झाला. यावेळी वारकरी मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. मुक्कामी चोरला घाटानंतर कर्नाटक हद्दीत 3 ठिकाणी मुक्काम करण्यात आला. शुक्रवारी 4थ्या दिवशी बेळगाव शहरातून वारकऱ्यांनी पंढरपूरकडे प्रस्थान केले. आषाढी एकादशी दिवशी विठ्ठलाचे दर्शन घेऊन वारकरी गोव्याला परतणार आहेत. निसर्गाचा सुंदर आविष्कार असलेला आंबोलीपासून जवळच असलेल्या कुंभवडे गावातील बाबा धबधबा प्रसिद्धीस येत आहे. हा धबधबा नयनरम्य असून धबधब्याच्या दोन्ही बाजूनी पाहता येतो. त्यामुळे पर्यटकांना तो आकर्षित करत आहे. आगळंवेगळं वैशिष्ट्य म्हणजे गुहेत राहून म्हणजेच धबधब्याच्या मागे एक गुहा असून तिथे उभारून अथवा समोरून अशा दोन्ही बाजूनी डोळ्यासमोर पांढरा शुभ्र फेसाळणारा धबधबा पर्यटकांचे मन प्रसन्न करून टाकतो.
यंदा पहिल्यांदाच बेकिनकेरी ते पंढरपूर पायी दिंडीला प्रारंभ झाला आहे. शुक्रवारी गावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा करून ही दिंडी पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली. कोवाड, दड्डी, हत्तरगी, चिक्कोडी, सांगोला मार्गे आषाढीपूर्वी पंढरपुरात दाखल होणार आहे. या प्रसंगी हबप, नामदेव सावंत, प्रभाकर सावंत, केदारी शिंदोळकर, नामदेव पाटील, लक्ष्मण तोरे, विठ्ठल कुंडेकर यांसह वारकरी भक्त व महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. अतिवाड, म्हाळे-नट्टी या 3 किलोमीटर रस्त्याच्या डांबरीकरणाकडे दुर्लक्ष झाल्याने ग्रामस्थांना ये-जा करणे अडचणीचे ठरू लागले आहे. पावसाळ्यामुळे रस्त्यात चिखलाचे साम्राज्य निर्माण झाल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. विशेषतः शेतीकडे जाणाऱ्या नागरिकांचे हाल होऊ लागले आहेत. सध्या खरीप हंगामातील कामांना वेग आला आहे. त्यामुळे पेरणी, कोळपणी आणि भात लागवडीसाठी शेतकऱ्यांची वर्दळ सुरू आहे. मात्र रस्त्यावर सर्वत्र चिखल पसरल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होऊ लागली आहे. याबाबत संबंधित लोकप्रतिनिधींकडे कित्येक वेळा निवेदने व तक्रारी करून देखील साफ दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे एखादी दुर्घटना घडल्यानंतरच लक्ष देणार का, असा संतप्त सवालही ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. पशुसंगोपन खाते आणि कर्नाटक पेट शॉप असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी जागतिक प्राणीजन्य रोग प्रतिबंधक दिनानिमित्त मोफत रॅबीज लसीकरण मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेला श्वान पालकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. तब्बल 500 श्वानांना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे. शुक्रवारी झुनोटिक दिनानिमित्त उचगाव, आंबेवाडी, काकती, अनगोळी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात श्वानांना रॅबीज लसीकरण करण्यात आले. यावेळी पशुवैद्यकीय डॉ. चंद्रशेखर धरपन्न गौडर, डॉ. दीपक यल्लीगार, डॉ. विश्वनाथ बंटी, डॉ. प्रताप हुन्नरकर यांनी प्रतिबंधक लस दिली. महिलांची शक्ती हीच समृद्ध भविष्याची निर्मिती. लोकमान्य घेऊन आले आहेत महिला उन्नती योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10% आकर्षक व्याजदर फक्त 500 दिवसांकरिता. किमान गुंतवणूक 10,000 रुपये. अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त महिला सभासदांकरिता. नियम व अटी लागू. लोकमान्य, जिथे पैसे वाढतात आणि नातं वृद्धिंगत होतं. शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढू लागली आहे. त्याबरोबर दररोज हजारो प्रवाशांनी गजबजणाऱ्या मध्यवर्ती बस स्थानकातही भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढत असल्याने प्रवाशांमध्ये भीती निर्माण होत आहे. कुत्र्यांचे कळप संपूर्ण बस स्थानकात वावरत असल्याने प्रवाशी आणि बसेसना अडथळा निर्माण होत आहे. बस स्थानकात भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी प्रवाशातून होत आहे. श्री विठ्ठल रखुमाई मंदिर देवगणहट्टी धामणे येथून पायी दिंडी सोहळ्याला उत्साहात प्रारंभ झाला. बुधवारी पूजा करून या दिंडीला सुरुवात झाली. या दिंडीत धामणे, मासगौंडहट्टी, कुरबरहट्टी, अवचारहट्टी, जुने बेळगाव येथील वारकरी भक्त सहभागी झाले आहेत. गेले काही दिवस सतत काही प्रमाणात पडत असलेल्या पावसामुळे कोगनोळी, तालुका निप्पाणी येथील दूधगंगा नदीच्या पाणी पातळीत चांगलीच वाढ झाली आहे. त्यामुळे नदीपात्र अर्ध्याहून अधिक भरून वाहत आहे. मोठ्या प्रमाणात किंवा धुवाधार पाऊस नसला तरी सध्या मध्यम स्वरूपात पाऊस पडत आहे. त्यामुळे पिकांना चांगला दिलासा मिळत आहे. सध्या पडत असलेल्या पावसाने ओढे, नाले कमी प्रमाणात का असेना पण प्रवाही झाले आहेत. यंदा हुक्केरी तालुक्यात वळीवाने व मान्सूनपूर्व पावसाने चांगली साथ दिली. त्यामुळे परिसर हिरवागार बनला आहे. याशिवाय तळ कोकण भागात मुसळधार पाऊस सुरू झाल्याने तालुक्यातील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. या पाण्याच्या माध्यमातून हुक्केरी तालुक्यातील तलाव भरणी करून घेण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. तलाव भरणी पूर्णत्वास आल्याने भूजल पातळी वाढण्यास मदत झाली आहे. शहरातील समाज कल्याण विभागातील मुलींच्या वसतिगृहामध्ये संबंधित वॉर्डन विद्यार्थिनींना मानसिक त्रास देत आहे. त्यांना अवाच्य भाषेत वागणूक देत आहेत. त्यांच्या त्रासाला कंटाळून अखेर वसतिगृहातील विद्यार्थिनींनी आंदोलन केले. तसेच सदर प्रकाराची माहिती त्यांनी सहाय्यवाणी केंद्राला दिली. त्यानुसार समाज कल्याण अथणी प्रभारी प्रवीण पाटील यांनी पोलिसांसह वसतिगृहाला भेट दिली. यावेळी विद्यार्थिनींनी त्यांच्या समोर समस्यांचे गाऱ्हाणे मांडले. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.